श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लेडा नंबर 506। हिरण्यपुरीत उपाध्ये बंधूचा उपहार स्वीकार। उपाध्याच्या आईने आपल्या मुलांना म्हटले, गावातील सर्वज्ञांना उपहार केला, आम्ही मात्र उपहार केलाच नाही। तरी तुम्ही आताच जाऊन सर्वज्ञांना उपहारासाठी विनंती करा। तेव्हा नागदेव उपाध्ये म्हणाले, आई तू जानोलाच का सांगत नाही? जानो नागदेव उपाध्याला म्हणाले, स्वतः का सांगत नाही? असे एकमेकांशी बोलत बोलत दोघेही सर्वज्ञांना विनंती करायला आले। सर्वज्ञांना सकाळचा पूजा वसर झाल्यानंतर सर्वज्ञ अंगणात उभे राहून सदरा टोपरे घालत होते। नागदेव व उपाध्याची बोवडी वळली, त्यामुळे सर्वज्ञांना विनंती करणे त्यांना शक्य होईना। मग जानोपाध्याने विनंती केली, जी नागदेव उपाध्ये सर्वज्ञांना उपहारासाठी विनंती करायला आले आहेत। मग सर्वज्ञ त्यांच्याकडे पाहून म्हणाले, ओ होय का भट्टो? नागदेव उपाध्ये म्हणाले, तर काय जी? सर्वज्ञांनी आजचा दिवस थांबावे। सर्वज्ञ म्हणाले, आता आम्ही हिरण्यपुरी गावाला जात आहोत, तेथेच उपहार घेऊन या। ते म्हणाले, हो जी। तसेच सर्वज्ञ हिरण्यपुरी गावाला गेले। गोवर्धनाच्या मंदिराच्या सभा मंडपात आसन झाले, तेव्हा ते उपहार घेऊन आले। बाईसा सर्वज्ञांचे श्रीचरण शाडन करू लागली। त्यावेळी सर्वज्ञ म्हणाले, बाई थांबा, आमचे यजमान करतील। मग नागदेव उपाध्यांनी सर्वज्ञांचे श्रीचरण शाडन केले, सर्वज्ञांना पूजा वसर केला, ताट केले। सर्वज्ञ म्हणाले, बाई यांनाही वाढा। तेव्हा नागदेव उपाध्ये म्हणाले, माझ्याकडून आईला तुळशी वाहायची आहे। जानो उपाध्ये म्हणाले, बाई मी जेवीन, मला वाढा। त्याला वाढले। मग सर्वज्ञांचे जेवण झाले, गुन्हा केला, विडा घेतला, नंतर भांडी आणली होती ते घेऊन गेले। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।